सकाळी पहाटे पहाटे स्वयंपाकघरात खूपच जास्त काम असायचे. वंदना आजसुद्धा पतीला नाश्ता आणि टिफिन दिल्यानंतर घाईघाईमध्ये स्वयंपाकघरात अद्रक कुटू लागली होती, जेणेकरून आपल्या सासूला अद्रकची चहा बनवता यावी. तिची सासू घरातील लोकांसाठी बनवलेली चहा पीत नव्हती. त्यांना तर ताजी आणि गरम चहा लागायची. ती सकाळी पहाटेची चहा प्यायची नाही. याउलट आधी गरम पाणी प्यायला नंतर ती थोडं चालायला जायची. तोपर्यंत वंदनाचा पती आनंदसुद्धा उठायचा आणि दोघेही बसून चहाचा आनंद घ्यायचे. त्यानंतर पतीला टिफिन आणि नाश्ता दिल्यानंतर ती सासूसाठी पुन्हा चहा बनवायला घेत असे. चहा व्हायला 1 मिनिटसुद्धा उशीर झाला तर तिची सासू रागाने लालबुंद व्हायची. इथे आनंद ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन उभा राहिला होता. त्या क्षणी आनंदचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. त्याने चिडून म्हटले, "अगं वंदना, जरा रूममध्ये माझा वॉलेट कुठे दिसत नाही? किती वेळा तुला समजावले की माझ्या वस्तूंना सांभाळून ठेवत जा, पण तुला तर काही कळतच नाही." हे ऐकून वंदना स्तब्ध झाली, कारण की आनंद तिला कधीच ओरडायचा नाही. त्या दोघांचे लव्ह मॅरेज झाले होते आणि आनंद तिला खूप जीव लावायचा. उलट आनंद तिला प्रत्येक कामात मदत करण्याचा प्रयत्न करायचा. मग आज तो माझ्यावर एवढा का ओरडायला लागला? आनंद, तू एकदम बरोबर बोलतोस. सूनबाईला तर कुठले काम करण्याची पद्धतच नाही. तू गेल्यावर मलासुद्धा हिच्यामुळे खूप चिडचिड होते. हे ऐकताच वंदनाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. की का माहीत नाही आज तिच्या नवऱ्याला काय झाले. तसेही सासूबाई तिला टोमणे मारायला कुठलीच कसर सोडायची नाही. आणि आज माझा नवरासुद्धा. ती आपल्या रूममध्ये गेली आणि म्हणाली, "काय झालं? वॉलेट तर मी इथेच टेबलावर ठेवले होते." तेव्हा त्याने पाहिले की त्याचे वॉलेट तिथेच टेबलावर ठेवले होते. तिने हैराण होऊन आनंदकडे पाहिले, परंतु पुढे ती काही बोलणार त्या अगोदरच आनंदने पटकन येऊन तिला आपल्या मिठीत घेतले आणि म्हटले, "ओह मेरी जान, तुला प्रेम करण्यासाठीच बोलावले होते. सकाळी उठायला मला जरा उशीर झाला होता, त्यामुळे मी तुला व्यवस्थित गुड मॉर्निंगसुद्धा बोलू शकलो नाही. आणि बघ, आता ऑफिसला जायची वेळ झाली आहे. जर मी तुला आईसमोर विनाकारण बोलावले असते तर आईने विचार केला असता की मी तुला प्रेम करण्यासाठी रूममध्ये बोलवत आहे, त्यामुळे मला पर्स मिळत नाही हा बहाणा करून तुला बोलवावे लागले." पतीच्या प्रेमाने वंदनाचे मन आनंदाने खुलले. आधी रागात असलेल्या वंदनाचा राग हवेतल्या हवेत कुठे निघून गेला आणि तिने पतीच्या गालाला किस करत म्हटले, "तुमची हीच अदा तर मला खूप आवडते. तेव्हाच तर मी जीवनसाथीच्या रूपात तुम्हाला निवडले." त्या क्षणी पाठीमागून तिच्या सासूबाईचा आवाज परत आला, "बघ आनंद, हिला ना तुझ्या पर्सची काळजी आहे ना माझ्या चहाकडे लक्ष. माझ्या चहाची वेळ झाली आहे आणि अजून मला चहा मिळाला नाही." यावर आनंदने हसून म्हटले, "थांब आई, हिला आत्ताच पाठवतो." असं बोलून त्याने पुन्हा एकदा वंदनाला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वंदना आपल्या नवऱ्याला ढकलले आणि म्हटले, "सोडा ना आता मला. झाली ना आता तुमची गुड मॉर्निंग? आता ऑफिसला जायला उशीर होत नाही का तुम्हाला? मला अजून उशीर झाला तर आईचा ओरडा खायला तुम्ही येणार आहेत का?" असे बोलून हसत ती आपल्या रूममधून बाहेर पडली. सासूबाई बाहेर हॉलमध्येच बसली होती, त्यामुळे दरवाजापर्यंत पोचता पोचता तिने आपले हसू दाबले आणि आपले हसू लपवत ती स्वयंपाकघरात गेली. ती किचनमध्ये गाणी गुणगुणत चहा बनवू लागली. मेन गेटमधून जाताना पुन्हा एक वेळा आनंदने मागे वळून पाहिले आणि किचनच्या खिडकीमधून पत्नीकडे पाहत हवेत एक इशारा करून फ्लाइंग किस केले. हे पाहून वंदना अजूनच लाजून गेली. आपल्या सासूबाईंना चहा देऊन झाल्यावर ती आपल्या रूममध्ये निघून गेली आणि पिंक कलरचा कुर्ता आणि व्हाईट कलरचा दुपट्टा घेऊन बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेली. तिच्या लग्नाला 15 दिवस झाले होते. ती खूप आनंदी होती. वंदना आणि आनंद एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. सोबत शिकता शिकता मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वंदनाला जवळच्याच एका प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचरची नोकरी मिळाली आणि आनंदलासुद्धा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब मिळाला. त्यानंतर आनंदने आपल्या घरी वंदनाबद्दल सांगितले. जेव्हा त्याच्या आईला माहीत पडले की वंदना एक टीचर आहे, तेव्हा ती खूप आनंदी झाली आणि तिने आनंदाने त्याच्या लग्नाला परवानगी दिली, कारण की त्यांना वाटले की सूनबाई कामसुद्धा करेल आणि पैसेसुद्धा कमवेल आणि घरालासुद्धा चांगल्या प्रकारे सांभाळून घेईल. लग्न तर त्यांनी कुठल्याही विरोधाशिवाय केले.
परंतु लग्नानंतर जर वंदनाकडून कुठल्याही कामात चूक व्हायची तेव्हा ती उपकार केल्याची जाणीव करून द्यायची की मी तुमच्या दोघांचे लव्ह मॅरेज असून सुद्धा लग्न लावून दिले, परंतु याचं तुला काहीच वाटत नाही की तुला घरातील काहीच काम करता येत नाही. नेहमी माझ्या मुलावर रुबाब झाडण्यासाठी वेगवेगळे नवीन नवीन नियम बनवू पाहतेस. आधी तर वंदनाला असे वाटत होते की हळूहळू जेव्हा मी सासूबाईंचे मन जिंकेल तेव्हा सर्व ठीक होऊन जाईल, परंतु तिची सासू दिवसेंदिवस तिच्यावर वरचढ होण्याचा प्रयत्न करू लागली होती. अशाच एके दिवशी दुपारी जेव्हा वंदना स्कूलमधून घरी आली तेव्हा तिची सासू म्हणू लागली, सुनबाई, मला खूप जोरात भूक लागली आहे, मला जेवण वाढ. वंदनाने म्हटले की मी हातपाय तोंड धुवून येते, त्यानंतर तुम्हाला जेवण वाढते. यावर सासूबाईने म्हटले, स्वयंपाकघरात जा आणि सिंकमध्ये साबणाने हात धु आणि माझ्यासाठी जेवण वाढ, कारण की मला खूप जोराची भूक लागली आहे. पाहिजे तर त्यानंतर तू तुझं तोंड धु आणि कपडेसुद्धा बदलून घे. सासूबाईंचं बोलणं ऐकल्यावर ती स्वयंपाकघरात गेली आणि सासूबाईंना जेवण दिल्यानंतर फ्रेश होण्यासाठी ती आपल्या रूममध्ये गेली. जेव्हा ती फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हा तिची सासू म्हणाली, सुनबाई, तू आज जेवण काही खास बनवले नव्हतेस, मला तर जेवायची इच्छाच नाही, मी बाहेर जाऊन जेवून येईल, हे जेवण तूच खा. वंदना स्वयंपाकघरात जाऊ लागली तेव्हा सासूबाईंनी म्हटले, सुनबाई, तू माझं उष्ट राहिलेलं जेवण खाऊन घे, नाहीतर जेवण फेकावे लागेल, तू तर जेवणारच आहेस ना. वंदनाने हैराण होऊन म्हटले, अहो आई, मी तुमच्या उष्ट्या प्लेटमध्ये का जेवू, मी दुसरी साफ प्लेट मध्ये जेवेल. यावर सासूबाईंनी रागाने म्हटले, सुनबाई, तू माझ्या उष्ट्या प्लेटमध्ये जेवलं पाहिजे, सासूच्या उष्ट्या प्लेटमध्ये खाण्यात लाज कसली, जर तू हे जेवण नाही जेवलीस तर तुला उपाशी राहावे लागेल. सासूच्या उष्ट्या प्लेटमध्ये डाळ भात भाजी एक दुसऱ्यांना चिटकून सुकून गेले होते. 4 दाणे राजम्याचे पडले होते ज्याच्यावर माशा बसल्या होत्या. तिच्या सासूने तिला जबरदस्तीने उष्टे जेवण जेवायला सांगितले. भुकेने व्याकुळ झालेल्या सुनेला प्लेट बघताच उलटीची उबळ यायला लागली. मग तिने विरोध करून म्हटले, नाही आई, मी कोणाच्याच उष्ट्या प्लेटमध्ये जेवत नाही. तेव्हा तिच्या सासूने म्हटले, का सुनबाई, मी तर तुझी सासू आहे, तू तर स्वतःच म्हटले होतेस की तू मला आईसारखं मान सन्मान देशील, मग आता काय झालं, मुली आपल्या आईचे उष्टे खाऊ शकत नाही का. यावर वंदनाने म्हटले, नाही आई, माझ्या माहेरीसुद्धा मी माझे आई वडील किंवा भाऊ बहीण यांचं कधीच उष्ट खाल्लं नाही, तर मग तुमचं उष्ट जेवण खाणं तर दूरचीच गोष्ट राहिली. मी तुमचा मान राखते, याचा अर्थ असा नाही की मी तुमचं उष्टसुद्धा खाल्लं पाहिजे. तुम्ही आपलं जेवण स्वतःच संपून टाका, आपल्या प्लेटमध्ये जास्त जेवण घेऊ नका, आणि जर तुम्ही आता जास्त जेवण घेतलंच आहे तर ते बाहेर जाऊन टाकून या. मी काही तुमची डस्टबिन नाही जे तुमचं उष्ट जेवण जेवेल. माझ्या वाटणीचं जेवण स्वयंपाकघरात ठेवलं आहे आणि मी ते जेवण जेवायला चालले. सुनेच्या या बोलण्यामुळे सासू खूप भडकली आणि म्हणाली की तुला जर या घरात राहायचे असेल तर माझं म्हणणं मान्य करावे लागेल, नाहीतर या घरातून निघून जावं लागेल. यावर वंदनाने म्हटले की तुम्ही हे घर आपल्यासोबत हुंड्यात घेऊन आल्या नव्हत्या, हे माझंसुद्धा घर आहे आणि मी सुद्धा या घरची सून आहे. जर तुम्ही या घरात राहू शकता तर मी सुद्धा या घरात राहू शकते. तसं तर तुम्हाला जर खरंच वाटत असेल की मी या घरातून निघून जाऊ तर माझ्यासाठी ही कठीण गोष्ट नाही. तुम्हाला तर माहीतच आहे की आनंद मला किती प्रेम करतो. जर मला काही त्रास झाला आणि जर मी हे घर सोडून वेगळे राहण्यासाठी म्हटले तर ते जास्त दिवस इथे राहणार नाहीत. आणि कधी असं नाही झालं पाहिजे की सुनेवर अधिकार गाजवण्याच्या चक्करमध्ये तुम्ही आपल्या मुलालासुद्धा गमवाल. म्हणून जे करायचं असेल ते चांगला विचार करून करा. असे बोलून ती स्वयंपाकघराच्या दिशेने जाऊ लागली. तेव्हा तिच्या सासूने तिला अडवत म्हटले की मला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेस का, थांब, आत्ताच तुझ्या माहेरच्या लोकांना फोन करून सांगते. तेव्हा तिने हळूच हसून म्हटले, अहो आई, माझ्या आई वडिलांनी फक्त मला काम करायला नाहीच तर आपल्या अधिकाराप्रती सजग राहणे शिकवले आहे. तेव्हा मला तर माझ्या माहेरच्या लोकांपासून काहीच चिंता नाही. जर त्या लोकांना माहीत पडलं तर ते लोक स्वतःच म्हणतील की मी आपल्या पतीसोबत वेगळा संसार थाटावा, कारण की लग्नाआधी त्या लोकांनी मला समजावलं होतं की तुझी सासू खूप चांगली आहे.
तसेही आम्हाला वाटत नाही की तुझी सासू काहीच चुकीचं करेल. परंतु जर त्यांनी तसं काही केलं तरीही आनंद खूप चांगला मुलगा आहे. तो जरूर त्याच्या आईला समजावेल. तेव्हा आता तुम्हीच पहा की छोट्या गोष्टीला कुठपर्यंत वाढवायचं आहे. मला काहीच टेन्शन नाही, कारण की मी काहीच चुकीचं केलं नाही. आणि ही गोष्ट कोणीही ऐकली तर ते तुम्हालाच दोष देतील की तुम्ही कशा बाई आहात, जे सुनेला आपलं उष्ट जेवण देता. एवढं बोलून ती स्वयंपाकघरात निघून गेली आणि आरामात आपल्यासाठी जेवण वाढून घेऊ लागली. आता तर तिच्या सासूबाईंचे सर्व वार वाया गेले होते आणि ती सुद्धा विचार करू लागली की जर मी सुनेला काही म्हटले तर खरंच या गोष्टी खूप पुढे वाढतील आणि गोष्टी वाढल्यानंतर सर्व लोक मलाच दोष देतील. म्हणून त्यांनी त्या दिवसापासून कानाला खडा लावला होता की सूनबाईंच्या कधीच नादाला लागू नये, कारण की असं केल्याने तिलाच तोंड घशी पडावे लागेल. मित्रांनो, मोठ्यांचा मान सन्मान ठेवणे ही खूप चांगली गोष्ट आहे. पण जर इज्जत करता करता कधी ती गोष्ट आपला स्वाभिमान दुखावत असेल तर आपल्या स्वाभिमानासाठी जरूर आवाज उठवला पाहिजे आणि तडजोड त्याच हद्दीपर्यंत केली पाहिजे जिथपर्यंत तडजोड करण्याची गरज असेल. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. अशाच नव्या नव्या कथा आपल्या चॅनलवर ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.